आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार याच्यावरती चर्चा करणार आहोत. तो कसा करायचा हा समजून घेणार आहोत. याच्या अगोदरच्या तासाला आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी समजून घेतली. त्याच्या तुलनेत हे अतिशय सोपं आहे की बेरीज किंवा वजाबाकी करताना जर छेद समान नसेल तर आपल्याला छेद समान करून घ्यावं लागायचं आणि छेद समान झाल्यावरती आपण त्याची बेरीज किंवा वजाबाकी करत होतो. त्याच्या तुलनेत अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार हे अतिशय सोपं आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूयात पहिल्या उदाहरणावरून. कोणताही अपूर्णांक घ्या, त्या दोन अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता इथे दोन अपूर्णांक दिले, 3/5 गुणिले 2/5. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, छेद समान आहेत का, छेद समान नाहीयेत का, याच्याने एवढासा फरक पडणार नाही किंवा फरक पडत नाही. बेरीज वजाबाकीमध्ये आपल्याला होतं थोडंसं, छेद समान असलं तर पटकन बेरीज होत होती, छेद समान नसेल तर एक स्टेपने वाढत होतं, छेद समान करावा लागायचा आणि मग बेरीज करायला लागायची. पण याच्यामध्ये तसं काहीही नाही. जर तुम्हाला अपूर्णांकाचा गुणाकार दिला असेल तर वर जे दोन अपूर्णांक आहेत त्यांचा गुणाकार करा, 3 दुनी 6, आणि खाली जे कोणतेही छेद असेल, समान असू देत किंवा असमान असू देत, त्यांचाही गुणाकार करायचा. 5 5 5 5 25 झाला गुणाकार. अगदी सोप्या पद्धतीने आहे. आणखीन एक उदाहरण घेऊयात. (3/7 गुणिले 3/8). इथं काय दिसतंय, अंश सारखे आहेत, काहीही देण्या घेणं नाही. सरळ अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. अगदी सोपं आहे. दोन 4/5 गुणिले 2/3. काहीही देणं घेणं नाहीत, गुणाकार. 4 दुनी 5 त्रिका. ह्या दोन अपूर्णांकाचा गुणाकार हे उत्तर आहे. समजलं? सोपं आहे, अगदी सोपं आहे. यात असं अवघड असं काहीही नाही. हा 56 हे 72 लिहिले. व्हेरी गुड. इथे एक चूक सापडली. 8 7 56. हा, आणखीन एखादी चूक? नो. फळ्यावर लक्ष ठेवा. मागे पण मी सांगितलं होतं, जर माझ्या चुका सापडल्या तर त्या सांगत चला. ऑनलाईन व्हिडिओवाल्यांनी कमेंट मध्ये माझ्या चुका सांगायच्या. चला पुढे. आणखीन काही प्रश्न? ओके, चला मग मी आणखीन काही गणित देतो, पटपट आपण सोडूयात. समजलं असं समजतोय आणि आता पाठ फास्ट. आता थांबायचं. 9 7 8 7 झालं. ठीक आहे. आता पुढे. आता बघूया थोडस. हे आहे गुणाकार. या गुणाकारामध्ये आपल्याला थोडस कटवाकटवी करता येते का बघूया. हा भाग आपण इथे आज शिकूयात याच्या सोबतच. हे समजलं. आता थोडस वेगळं की असं घेतलं मी, 35/70 गुणिले 8/35. बघा, एक या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 35/70 गुणिले 8/35. तर इथे असं होतं की अंशात आणि छेदामध्ये गुणाकार असेल तरच, अगदी बेरीज असेल तर नको, वजाबाकी असेल तरी नको, आणि भागाकार असेल तर नाही. फक्त गुणाकार आणि गुणाकार ज्यावेळी असेल त्यावेळेसच हे आता पुढची प्रोसेस करायची. जर एकच संख्या किंवा एकच अंक छेदात आणि अंशात आला असेल तर ते कटतात. 35 एके 35, 35 एके 35. उरलं काय? 8/35. इथे किती झाले रे? 0 झाले ना.
हा, हे लक्षात ठेवा. इथे काय झालंय? शून्य नाही, इथे एक असतो. इथं काय झालं? एक. 8 गुणिले 1 8. 70 गुणिले 1 70. चूक ठेवून द्यायला पाहिजे होती का? 35 लिहिलं होतं मी. 1-2 कमेंट पडल्या असत्या, पण नाही, ठीक आहे. 70 एके 70. कसं केला गुणाकार समजला हा? की छेदात आणि अंशात जर एकच संख्या आली असेल तर त्या दोन्ही कटून जातात. 35 एके 35, 35 एके 35, जसं इथं झालं. आपण आणखीन एक गणित देऊया दुसरा. 24 अंश छेद 25 गुणिले 5 अंश छेद 4. इथे कटेल का काही? नाही. इथे गुणाकार करायचा का? नाही. इथे कटतं. कसं कटतं बघा, की 4च्या पाड्यात 24 येतं का? किंवा असं म्हणूयात 4 ने 24 ला भाग जातो का? बरोबर आहे, 4 ने 24 ला भाग जातो. तर मग करूयात. 4 एके 4चा पाडा 24 पर्यंत 4 सख 24, म्हणजे इथे 6 आले, इथे 1 आला. तसंच आणखीन काय होऊ शकते का? हो रे, इथं होऊ शकतो. 5 एके 5, 5 25. बघा कटवताना, बघा मी काय करतोय. कटवताना एक लक्षात ठेवा, आधी छेद आणि अंशात कटवतोय. अंशात कटत नाही. एक अंशातला पाहिजे, एक छेदातला पाहिजे, तरच ते कटतं. तुम्ही नाहीतर अंशात कटवायचा प्रयत्न कराल, उत्तर चुकतो. तर 6 गुणिले 1 6, 5 गुणिले 1 5. काय होतं? 24 अंश छेद 25 गुणिले 5 अंश छेद 4 बरोबर 6 अंश छेद 5. हा, विचार. 25 आणि 25 लिहिलं तर गणित पुढे येईल ना, त्याच्यात विचार तुझा प्रश्न. चला, 35 अंश छेद 70 गुणिले 35 अंश छेद 15. बघूयात आता इथे. बघा, अंशामध्ये 35 दिसते, कटून टाकायचे का? नाही. आत्ता सांगितलं होतं की अंशामध्ये कधीही कटवायचा नाही. एक अंशात एक छेदात, एक अंशात एक छेदात, असं असेल तरच कटवायचं. आता इथं काय कटेल का? विचार करा. ओके, चला. 35 एके 35 दुनी झालं. इथे एकाच पाड्यान एकाच संख्येने भाग जातो का? बघा, सममूल्य अपूर्णांकात आपण हे शिकलोय. 15 एके 15, 15 ने भाग जाईल का? नाही जाणार. असा अंक शोधा की 35 लाही भाग झाला आणि 15 लाही जाईल. 5. व्हेरी गुड. 5 ने 15 ला भाग झाला, मग त्याच 5 ने 35 लाही भाग झाला. आता काय येईल? 1 गुणिले 7, 7 एके 3 दोन्ही. असं करता येतं. सममूल्य अपूर्णांकामध्ये आपण शिकलोय, एकाच संख्येने छेदाला किंवा अंशाला गुंता येतं, तसंच एकाच संख्येने छेदाला किंवा अंशाला भागता पण येतं. मग आपण काय केलं? इथे 5 ने भागितलं, इथेही 5 ने भागितलं. इथं 35 ने भागितलं, इथेही 35 ने भागितलं. इथं 1 आला, 35 एके 35, खाली 35 ने भागा 70 ला, भागाकार 2 आला. इथे 35 ला तुम्ही 5 ने भागा, 5 ने भागा, भागाकार 7 आला. खालच्या 35 ला पण 5 ने भाग, 15 आला. खालच्या 15 ला तुम्ही 5 ने भागा, 3 आलं. मग उरलेले जे काही अंक आहेत त्यांचा गुणाकार 1 गुणिले 7 7, 2 गुणिले 3 6. मग गुणाकार किती आला? 7 अंश छेद 6. समजलं? बघा, हे सगळं आपल्याला स्कॉलरशिप मध्ये वापरायचं आहे. हे सगळं आपल्याला स्कॉलरशिप मध्ये ठिकठिकाणी वापरावं लागेल. टक्केवारी काढताना ही कटवाकटवी येते, सरळ व्याज सोडवताना ही कटवाकटवी येते, बऱ्याच ठिकाणी हे कटवाकटवी येते. त्याच्यामुळे अपूर्णांकामध्ये हा पद्धतीचा जो गुणाकार आहे तो तुम्हाला आला पाहिजे. प्रश्न विचारा.
तिथं तुम्ही 5 बदलले गुणल्यावर 3 येतात आणि 35 ना 70 ला गुणल्यावर 2 आले ना. गुणलं का भागलं? भागल्यावर 2 आले ना. हा. तर त्यानंतर परत तुम्ही 35 भागलं. त्यानंतर मग तुम्ही 3 आणि 2 बेरीज केला आणि परत 1 मिळवलं तर म्हणून 6 आले का? बेरीज कुठे केले? बेरीज नाही केलं 6 का आले? 2 आणि 3चा गुणाकार आहे. इथं काय कोणतं चिन्ह आहे? गुणिले. 2 आणि 3चा गुणाकार, आपण गुणाकार शिकतोय. मग ह्या छेदाचा गुणाकार, इथल्या छेदात 2 उरलं, अंशात 1 उरलं. भागाकार केल्यामुळे इथल्या छेदात 3 उरलं, अंशात 7 उरलं. आता काय केलं? 1 गुणिले 7 7, 2 गुणिले 3 6. गुणाकार करण्याच्या अगोदर आपण सममूल्य अपूर्णांकाचे गुणधर्म वापरून, गुणाकार करण्याच्या अगोदर आपण सममूल्य अपूर्णांकाचे गुणधर्म वापरून या अपूर्णांकाला लहान करतो, छोट्या छोट्या अंकात आणतो, कटवतो आणि मगच गुणाकार करतो. मोठ्या संख्येचे गुणाकार येतात. बर, हे तुम्हाला समजलं. याची प्रॅक्टिस आपण शेवटी घेऊयात. अगोदर आपण घेऊयात भागाकार. काय घ्यायचा? भागाकार. गुणाकार समजलं नक्की? भागाकार करत असताना आता राहू दे, मी आता तोडणारच आहे. आता नवीन स्टार्ट करतो. भागाकार शिकण्यापूर्वी आपल्याला अपूर्णांकाचा व्यस्त समजून घेणं गरजेचं आहे. मी काय म्हणलं? अपूर्णांकाचा व्यस्त. अपूर्णांकाचा व्यस्त. व्यस्त या शब्दाचा अर्थ उलटा होतो. अपूर्णांकाचा व्यस्त अपूर्णांक आता आपण समजून घेऊयात. अगदी सोपी कन्सेप्ट आहे, सोपी संकल्पना आहे. दिलेला अपूर्णांक असेल 2/3, याचा व्यस्त अपूर्णांक 3/2. अंशाचा छेद करायचा, छेदाचा अंश करायचा, झालं व्यस्त अपूर्णांक. एखादा अपूर्णांक 4/5, 5/4. ह्या दोन्हीच्या किमती सारख्या असतात का? नाही, अगदी उलट्या किमती असतात. त्याच्यामुळं बरोबरचं चिन्ह न देता आपण बाण दाखवलाय मध्ये. बरोबरचं चिन्ह दिला की काय होतं की याची आणि याची किंमत सारखी आहे, पण आपण काय लिहितोय? यांचा अपूर्णांक व्यस्त लिहितोय. कोणाचा? या अपूर्णांकांचा अपूर्णांक व्यस्त लिहितोय. याचा अपूर्णांक व्यस्त 7/3. समजलं? अपूर्णांक व्यस्त. अपूर्णांक व्यस्त मध्ये अंशाचा छेद, छेदाचा अंश होतो. आता याची काय गरज पडली हे भागाकार शिकते वेळी आपल्याला समजून येईल. बघा, आता आपल्याला भागाकार करायचा. भागाकाराचं पहिलं उदाहरण घेऊयात. 3/7 भागिले 1/3. बघा, 3/7 भागिले 1/3. आता भागाकार करते वेळी काय करायला लागेल? हा पहिला वाला अपूर्णांक जशाच तसा ठेवा, भागाकाराचा गुणिले चिन्ह करा, भागाकाराचं गुणिले चिन्ह करा आणि 1/3चा व्यस्त अपूर्णांक लिहा. 1/3चा व्यस्त अपूर्णांक 3/1. आलं की या भागाकाराचा गुणाकार आणि हा जो अपूर्णांक आहे याचा व्यस्त. आपण इथे एक लक्षात ठेवा, आपण काय चुकू शकतो? भागिलेचा गुणिले करतो पण याचा व्यस्त लिहित नाही, आणि तो व्यस्त नाही ना लिहिलात की तुमचं भागाकार चुकला. मग किती येते? 3 त्रिक 9, 7 एके 7. किती आलं उत्तर? 9/7. म्हणजे 3/7 भागिले
1/3 बरोबर 9/7 हे याचं उत्तर आहे. पुढचं गणित. याच्यामध्ये जर काही समजलं नसेल तर लगेच विचारा. ऑनलाईन व्हिडिओ मध्ये ज्यांना काही समजलं नसेल तर त्यांनी कमेंट्स मध्ये प्रश्न विचारले तरी चालतील. चला पुढे घेऊया दुसरं गणित. 4/5 भागिले 2/6. माझ्यासोबत करा तुम्ही. चला नोटबुक मध्ये तुमच्या. मी काय करणार, 4/5 आहे तसं लिहिणार, भागाकाराचं चिन्ह बदलून गुणाकार करणार आणि ह्या समोरचा जो 2/6 आहे त्याचा व्यस्त अपूर्णांक लिहिणार 6/2 आणि मग आपली गुणाकाराची पद्धत. अंशांशाचा गुणाकार 6 चोक 24, 5 दुनी 10. किती आलं उत्तर? 24/10. मला वाटतं गुणाकार आणि भागाकार याच्या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. जर समजलं नाही तर विचारा.